आज घरी नवीन दगडी खलबत्ता घेऊन आले होते. खूप इच्छा होती मला हे असे दगडी खलबत्त्यावरती चटण्या वगैरे खूप छान छान होतात. म्हटलं की आपण एक दगडी खलबत्ता घेऊन येऊ, पण ह्याला साफ करणं एक खूप मोठा टास्क असतो. तर आता आज मी तुमच्याबरोबर शेअर करते मी हे कसं साफ करते. तर मी हे सर्वात आधी एक पाण्यामध्ये हा खलबत्ता 1 तासासाठी कमीत कमी भिजत ठेवायचा, म्हणजे त्यातली सगळी घाण आहे ती निघून जाते. 1 तासानंतर हा पाण्यातनं बाहेर काढायचा आणि ही जी स्कॉच ब्राईट असते ना, घासणी, नवीन घासणी घ्यायची आणि त्याने हा खलबत्ता आतून बाहेर सगळीकडनं स्वच्छ असा आधी घासून घ्यायचा. तो घासला ना, ते जे मातीचे जे कण असतात ते बऱ्याचपैकी इथेच निघून जातात. तर स्वच्छ हे आतून बाहेर दोन्ही बाजूली मी दांडासुद्धा व्यवस्थित घासून घेतला आहे. आता त्यामध्ये भिजवलेले तांदूळ मी घातलेले आहेत आणि आपल्याला हे छान असे कुटून घ्यायचेत. आणि कुटून घेण्यापेक्षा जास्त फोकस ठेवायचा, सगळीकडे हे व्यवस्थित असे रगडले गेले पाहिजे. तुम्ही पाहू शकता सगळ्या साईडनी वगैरे असे छान मी रगडून 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 ह्याला पिसून घेतलेलं आहे. आता ही जी तांदळाची पेस्ट आहे, ही पेस्ट आपण हातात घेऊन सुद्धा आजूबाजूला बाहेरच्या साईडनी वगैरे छान असं आपल्याला हे घासून घ्यायचं आहे, जेणेकरून मातीचे जे काही बारीक सारीक कण आहेत ते सगळे क्लीन होतात. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं तेल लावते आणि तेल लावून हे रात्रभर आपल्याला हा खलबत्ता असाच ठेवायचा आहे. म्हणजे तो पहिली गोष्ट तर स्मूथही होतो आणि मातीचे सर्व कण ह्यातून बाहेर निघून जातात. हा रात्रभर आता मी असाच ठेवलेला आहे. आता ह्यानंतर दुसऱ्या दिवशी मी धुवून हा खलबत्ता छान स्वच्छ धुतलाय. अजिबात चरचर नाही आहे. ह्यातली सगळी रेती माती जे काय असतं ते सगळं क्लीन झालेलं आहे. आता जशी आपली भारतीय परंपरा आहे, आपण कुठलीही नवीन वस्तू आणली तर त्याची पूजा करतो. तर छान ह्याची मी अगरबत्ती, हळद कुंकू लावून, फूल अक्षदा वाहून छान ह्याची पूजा केली आणि मस्त आता हा मी वापरायला सुरू